एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डंका वाजवणारं महायुती सरकार आणि दुसरीकडे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत पैशांसाठी सरकारला फटकारणारं न्यायालय. जर निवृत्ती वेतन द्यायला पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना रोखलीच पाहिजे, अशा कडक शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे. नेमकं प्रकरण काय आहे, पालिकेचे टेबल खुर्च्या विकण्याची वेळ का आली, पाहूयात. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. राज्यातील करोडो महिलांना दरमहा 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विधानसभा निवडणुकीत या योजनेचा सरकारला मोठा फायदा झाला असला तरी आता याच योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केलाय. याला कारण ठरलंय एका निवृत्त शिक्षिकेची याचिका. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी एक महत्त्वाची सुनावणी झाली. पालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या एका महिलेला 7व्या वेतन आयोगानुसार तिची ग्रॅज्युएटी, पेन्शन आणि इतर हक्काचे पैसे मिळाले नव्हते. हक्काच्या पैशांसाठी या महिलेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. जेव्हा पालिकेच्या वकिलांनी सांगितलं की सरकारकडून पैसे मिळाले नसल्यामुळे आम्ही पेमेंट करू शकलो नाही, तेव्हा मात्र न्यायालयाचा पारा चढला. न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावताना म्हटलंय की जर कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन द्यायला तिजोरीत पैसे नसतील तर लाडकी बहीण योजनेवर 40,000 कोटी रुपये खर्च कसे केले जातात. ही योजना आता रोखलीच पाहिजे. एवढ्यावरच न्यायालय थांबलं नाहीये, तर पालिकेला सज्जड दम देत कोर्ट म्हणालंय टेबल खुर्च्या एसी विका, अगदी पालिका आयुक्तांची गाडी विकायची वेळ आली तरी चालेल, पण कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत. दुसरीकडे याच योजनेच्या अंमलबजावणीत आता मोठी घट झाली आहे. ई-केवायसी आणि पडताळणीनंतर तब्बल 70 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्यात. त्यामुळे लाभार्थ्यांचा आकडा घटला असतानाच आता न्यायालयाच्या या ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे सरकारची मोठी कोंडी झाली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे आणि सरकारी योजनांची उधळपट्टी यावरून न्यायालयाने सरकारला आरसा दाखवलाय. आता अतिरिक्त आयुक्तांना यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. आता सरकार कर्मचाऱ्यांचे पैसे देणार की कोर्टाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणार, हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरेल. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.